नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण सर्वजण शेवग्याच्या शेंगा तर नेहमीच खातो, पण शेवग्याच्या पाल्याची भाजी कधी खाल्ली का हो? नसेल खाल्ली तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी भरपूर सारा शेवग्याचा पाला आपण घेतलेला आहे। त्याच्यामधल्या ज्या शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत। आता ही सर्व भाजी स्वच्छ धुवून घेऊयात। शेवग्याचा पाला आपल्याला गावाकडे अगदी सहज अवेलेबल होतो, तर ही रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि शुगर असणाऱ्या लोकांसाठी तर अगदी पौष्टिकच आहे। तर पहा, आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात। आता तेल छान तापलेले आहे, त्यामध्ये जिरी घालून घेऊयात। जिरी तडतडली की त्यामध्येच आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण घालून घेणार आहोत। अगदी तुम्ही लसूण आणि मिरची मिक्सरला जाडसर वाटून देखील घालू शकतात। तर पहा, या ठिकाणी आपण दोन्ही छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। लसूण आणि मिरची छान परतून झालेली आहे। आता त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात। कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन परतण्यासाठी आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सोनेरी रंग होईपर्यंत कांदा देखील परतून घेऊयात। आता कांद्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूयात आणि ती छान मिक्स करून घेऊ। मैत्रिणींनो, कांदा लसूण मिरची छान परतलेली आहे। आता आपण त्यामध्ये ही शेवग्याच्या पानांची भाजी घालून घेऊयात। आता ही सर्व भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून कांदा आणि मिरची त्या भाजीमध्ये छान मिक्स होईल। आता या भाजीमध्येच आपण भिजवलेली मुगाची डाळ देखील घालणार आहोत, ज्यामुळे भाजीला चव अजूनच छान येईल। तर या ठिकाणी मी अर्धा तास ही मुगाची डाळ भिजवलेली आहे, तर ती आपण त्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। भाजीमध्ये मुगाची डाळ छान मिक्स झालेली आहे। आता त्यामध्येच आपण शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेऊयात आणि तो छान मिक्स करून घेऊ। डाळ आणि शेंगदाण्याचा कूट अगदी छान एकजीव झालेला आहे। आता 10 मिनिट आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊयात, ज्यामुळे मुगाची डाळ देखील छान शिजेल।
तर पहा, या ठिकाणी 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात की ही भाजी किती छान शिजलेली आहे. मैत्रिणींनो, ही भाजी एकदा जर केली तर पुन्हा पुन्हा नक्की कराल. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.